श्रीराम. रसिक आणि जिज्ञासू श्रोत्यांनो नमस्कार. आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत ते श्री सुक्ताचा परिचय करून घेण्यासाठी जमलो आहोत. श्री सुक्ताचा परिचय हा तुमच्या साक्षीने तुम्ही आणि आम्ही असं मिळून एकत्रित करून घ्यायचा आहे. दरवेळेला आपण श्री सुक्ताबद्दल ऐकतो, वेगळ्या वेगळ्या प्रार्थना आपण म्हणतो. या प्रार्थनांचे अर्थ आहेत तरी काय? आपण त्या का म्हणतो? या प्रार्थना केव्हापासून केल्या जातात? कशासाठी केल्या जातात? अशी जिज्ञासा आपल्या मनामध्ये असते की उगीचच आपली मागची पिढी करते म्हणून आपणही करायचं. का करायचं असं? हे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. असे प्रश्न आपल्याला आपली मुलंही विचारतात आणि त्याची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. त्या दृष्टीने आपण या प्रार्थनांवर थोडंसं मनन चिंतन केलं तर ह्याची उत्तरं आपल्याला स्पष्ट होऊ शकतात. मला जे काही समजलेलं आहे, जाणवलं आहे, भावलं आहे ते आपल्यासमोर मांडावं आणि आपल्याशी शेअर करावं असं मला खूप वाटतं. म्हणून आज श्री सुक्ताचा परिचय करून घ्यायला आपण इथे बसलो आहोत. काय आहे की हे जी श्री सुक्त आहेत यांचा कालखंडाचा जर आपण विचार केला तर थेट आपल्याला ऋग्वेदच्या काळापर्यंत जावं लागतं. हा जो ऋग्वेद आहे हा जगातलं अतिप्राचीन आणि पहिलं असं वाङ्मय म्हणून जगन्मान्य झालेलं असं ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्याकडे जे आहे, ज्या वेळेला लिहायचीही कला अवगत नव्हती किंवा पद्धत नव्हती, त्याचं कारण थोडं वेगळं आहे. का लिहिलं गेलं नाही याचं कारणही आहे, ते वेगळं आहे. कला अवगत नव्हती असंही म्हणता येत नाही आपल्याला. पण त्या वेळापासून मौखिक गुरुशिष्य परंपरेतून याची जोपासना झाली आहे. आणि गुरुशिष्य परंपरेतून जोपासना करण्याचं आणखीन महत्त्वाचं कारण असं आहे की संस्कृत भाषा ही स्वरप्रधान भाषा आहे आणि त्याच्या आरोह अवरोह आणि उच्चाराच्या प्रमाणे त्याचे जे अर्थ आहेत ते अर्थ हे थोडेफार बदलत जातात. त्याचा भाव हा बदलत जातो आणि म्हणून संथेच्या पद्धतीने गुरुशिष्यांच्या माध्यमातूनच ते जसंच्या तसं जतन केलेलं असं हे वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय आपल्या भाग्याने आपल्यापर्यंत आपल्या दैनंदिन प्रार्थनांच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. आपल्या दैनंदिन प्रार्थनांच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे जाणवतं. आणि त्या प्रार्थना कोणत्या कोणत्या तर काही त्या वेगळ्या आहेत अशातला भाग नाही आहे. या तुम्हाला पण माहिती आहेत की बघा आता की पुरुष सूक्त हे नेहमी म्हटलं जातं. ज्या वेळेला आपल्याकडे साधी सत्यनारायणाची पूजा असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये पुरुष सूक्त हे म्हटलं जातं. मग ते का म्हटलं जातं आणि ते जतन करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये नेमकं आहे काय? तर त्या काळची जी समाज व्यवस्था होती, जी वर्णव्यवस्था होती, गुणकर्म विभागशः या पद्धतीने जी मांडलेली होती, ती वेदकालीन ही समाज व्यवस्था या सूक्तांच्या मध्ये अतिशय स्पष्ट झालेली आहे. याच्यामध्ये व्यक्ती आणि समाज यांचा परस्पर संबंध काय कसा होता याचे सूक्ष्म ज्ञान आणि दृष्टी ही दिलेली आहे. ही दृष्टी आपल्याला कल्याणकारी अशी दृष्टी आहे. दुसरं जे आहे तेही आपल्या अगदी नित्यपरिचयाचं आहे, ते म्हणजे मंत्रपुष्पांजली. दरवर्षी आपल्याकडे आपण गणपती बसवतो आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हटल्याशिवाय त्या पूजेची सांगतामुळी होतच नाही. ही मंत्रपुष्पांजली आहे काय? तर प्राचीन भारताची राज्यव्यवस्था कशी होती, निरनिराळी राज्य आणि त्यांचे केलेले प्रयोग, या प्रयोगांची यादीच्या यादी या ठिकाणी आपल्याला त्या मंत्रांच्या मध्ये दिसते. स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराज्यम ही जी आहे ही सगळी जी वेगळी वेगळ्या प्रकारचे राज्यांचे केलेले प्रयोग आहेत, राज्यव्यवस्थांचे हे प्रयोग आहेत आणि त्या त्या शब्दामध्ये त्याची व्याख्यासुद्धा आहे. हे खरं विचारलं तर आपलं एक राष्ट्रगीतच आहे. आज आपला हा विषय नाही आहे म्हणून आपण त्याच्यावर जास्त बोलत नाही आहे. पुढे जर का आपण असं बघितलं तर सप्तपदी आणि कन्यादान लग्नाच्या वेळेला हे सुद्धा आपल्या नित्यपरिचयाचे आहेत. लग्न होत असताना हे मंत्र आपण ऐकलेले आहेत. इतरांच्या लग्नाच्या वेळेला ते पण ऐकतो, पण बडबडतात काहीतरी गुरुजी आणि ते आपल्या कानावरून वारं गेल्यासारखं जातात. त्याचा भाव काय आहे हे मात्र आपल्याला कळत नाही. या सुक्तांच्या मध्ये जो शपथविधी आहे तो विवाहित दाम्पत्याला केलेला समुपदेश आहे. हा समुपदेश असा आहे की काम हा पुरुषार्थ कशासाठी आणि तो कसा केला पाहिजे याचं मार्गदर्शन त्यामध्ये अत्यंत विलोभनीय पद्धतीने केलं आहे. अधिक स्पष्ट झालं आणि करून सांगायचं म्हटलं तर यामध्ये सेक्शुअल एज्युकेशनसुद्धा दिलेलं आहे.
त्याचबरोबर गृहस्थ धर्म कसा असावा आणि कसा पाळावा ह्याचं मार्गदर्शनही या ठिकाणी केलेलं आहे. नंतर रोजच्या आपल्या प्रार्थनेतलं अथर्वशीर्ष, कितीतरी लोक नियमित अथर्वशीर्षाचे पाठ करीत असतात. हे जे अथर्वशीर्ष आहे हे करत असताना या अथर्व ऋषींनी आपल्याला कोणची जाण दिलेली आहे, तर तत्वमसी हा जो उपदेश आहे तोच उपदेश या ठिकाणी अथर्व ऋषींनी आपल्याला केलेला आहे की अरे ओंकार गणेश हा दुसरा तिसरा कोणी नसून तो तूच आहेस, तुझेच ते स्वरूप आहे. संवेद्य आत्मतत्व जे ओंकार आहे ते तूच आहे. त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी असं भान राखून उपासना केली तर या अथर्वशीर्षाचा भाव आपल्याला वेगळाच भावतो. आज आपण बघणार आहोत ते श्रीसूक्त बघणार आहोत. ही 4 सूक्त एवढ्यासाठी सांगितलेली आहेत की ही धर्म, अर्थ आणि काम या मोक्षाचा सोपान आहे. आणि या ठिकाणी कुठलीही गोष्ट ऋषींनी ही जीवनाला टाकाऊ किंवा शापित, बाकीच्या धर्मांच्या मध्ये काम किंवा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. आपल्याकडे तसा दृष्टिकोन नाही, तो अत्यंत निकोप असा आहे. श्रीसूक्त आपल्याला एकाच वेळेला भौतिक आणि आध्यात्मिक वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणारं आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्याजवळ ते वारसा म्हणून जे आलेलं आहे ते आपण जपून घेतलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे आणि त्याच्याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. कोणचंही स्तोत्र किंवा सूक्त त्याच्या रचनेची एक पद्धत असते. प्रथम त्या ठिकाणी ऋषी मंगलाचरण करीत असतात. नंतर सूक्तद्रष्ट्या जे ऋषी असतात त्यांची नावं त्या ठिकाणी गोवलेली असतात. सूक्ताची जी मुख्य देवता कोण आहे त्यांचा उल्लेख केलेला असतो. त्या देवाला आवाहन करण्यापूर्वी कोणत्या कीलक देवतेची प्रार्थना आहे तेही सांगितलेले असते. ऋषी सूक्तांमध्ये प्रार्थना कशासाठी करतात हा उद्देश तिथे दिलेला असतो आणि जो त्याप्रमाणे प्रार्थना करेल किंवा संकल्पना करेल त्याचा अनुभव त्या व्यक्तीला आल्याशिवाय राहणार नाही हे प्रतिज्ञापूर्वक ऋषी सांगत असतात. मग ती रामरक्षा असू दे, भीमरूपी असू दे किंवा कोणतीही सूक्त असू दे, त्या सूक्तांची रचना तुम्हाला या पद्धतीनेच झालेली दिसेल. याचे पाठ करत असताना किंवा उपासना करत असताना जे आपलं दैवत असेल ते अरूपातून स्वरूपामध्ये यावं म्हणून साधकांनी विशिष्ट पद्धतीनेच ती विश्वशक्ती आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी सुचिरभूत होऊनच त्या ठिकाणी संकल्पनापूर्वक बसलं पाहिजे हा दंडक त्या ठिकाणी असतो. जसं आपण कोणाला आपल्या घरी आमंत्रित केलं तर त्या ठिकाणी आपण काय सांगतो, हो हो तू माझ्या घरी ये, अमक्या वेळेला ये, अमक्या ठिकाणी ये, माझ्या घराचा हा पत्ता आहे. अगदी तसंच या ठिकाणी सांगितलेलं असतं. कसं सांगितलेलं असतं की मी कोण म्हणून त्याचा परिचय करून दिलेला असतो. त्यामध्ये कोणाचा पुत्र, कोणाचा पौत्र, कोणचं गोत्र हेही तिथे सांगितलं असतं. पूजा कोणत्या वेळेला केली जाते हे तिथे नमूद केलेलं असतं की ही पूजा मी अमक्या दिवशी, अमक्या तिथीला, अमक्या तारखेला आकाशामध्ये ही ग्रह नक्षत्र स्थिती असताना मी ही पूजा करीत आहे. आणि ही पद्धत तिथे असल्यामुळे आजही आपल्याला रामाच्या, कृष्णाच्या जन्मांच्या वेळा, त्यांच्या राज्याभिषेकांच्या वेळा हे गणितातून मागे जाऊन काढता येतं की त्यांचा रामायणाचा काळ हा कोणचा होता, कोणत्या वेळेला रामाला राज्याभिषेक झाला, कारण त्यावेळेला आकाशामध्ये या ठिकाणी अशी अशी नक्षत्र स्थित होती. अशा पद्धतीने आपल्याकडे ज्ञान, एका ज्ञानाची कडी दुसऱ्या ज्ञानाशी जोडलेली आहे आणि अशी एक साखळी आपल्याला आजच्या वर्तमानातून भूतकाळाकडे आणि भूत आणि वर्तमानातून भविष्यकाळाकडे, उज्ज्वल भविष्यकाळाकडे घेऊन जाणारी अशी दिसते. आणि म्हणून आपण जी व्यक्ती त्या ठिकाणी पूजा करत असते त्या व्यक्तीने संकल्प करायचा असतो. हा मानसिक संकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वैश्विक मनाशी आपलं व्यक्तिगत मन जोडण्याचा जोडण्याचं हे एक तंत्र आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर आज कॉम्प्युटर तुम्हाला नित्य परिचयाचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कोडवर्ड घालावा लागतो की नाही?
हा कोडवर्ड म्हणजेच हा मंत्र असतो. आणि त्याप्रमाणे त्याची जी तंत्र असतात ती जशी तुम्हाला सांभाळल्यानंतर तुमच्यासमोर एक एक खिडकी ओपन होते, त्याचप्रमाणे ह्या सुक्तांच्यामध्ये जे नियम सांगितलेले आहेत किंवा ज्या पद्धती दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर तुमच्यासमोरही ज्ञानाचं एक एक दालन असं खुलं होत असतं. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जा असा आदेश आपल्याला या ऋषींनी केला आहे. कारण त्याच्यामागे एक मंत्र विज्ञान आहे, त्याच्यामागे एक तंत्र आहे. आणि म्हणूनच विषयाच्या अनुषंगाने संकल्पशक्तीचा उल्लेख मला इथे करावासा वाटला. या विशिष्ट दैवताची प्रार्थना केल्या असताना ही प्रार्थना आम्ही जी तुझी करत आहोत त्यामुळे आमचं मन तुझ्याशी एकाग्र होऊ दे अशी विनम्र विनवणी करून पूर्ण समर्पित भावनेने हे जे विधी असतात किंवा ही जी मंत्र असतात किंवा स्तोत्र असतात ही जपायची किंवा करायची असतात, हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यामुळे एकाग्रता, तन्मयता ही साधली जाते. आता ही पार्श्वभूमी आपण बघितल्यानंतर ही कोणत्याही स्तोत्राची किंवा कोणत्याही पूजेच्या मागची पार्श्वभूमी आहे. परंतु आज आपण जो विचार करणार आहोत हा श्रीसुक्ताचा विचार करणार आहोत. प्राचीन भारतामध्ये लक्ष्मीला गौरवाचं स्थान दिलेले आहे. लक्ष्मीचं महत्त्व भारतीयांनी नेहमीच ओळखलेलं आहे आणि म्हणून अर्थ हा त्यांनी पुरुषार्थ मानलेला आहे. तो एक पराक्रम आहे. भारतीय संस्कृतीने अर्थ हा कसा असावा, तो कसा मिळवावा, अर्थाचे व्यक्तिगत नाते समाजाशी कसे आणि काय असावे हे या ठिकाणी आपल्याला उलगडून दाखवलेले दिसते. नेमके हेच श्रीसुक्तामध्ये आपण जर स्पष्टपणे पाहिलं तर आपल्याला जाणवतं. लक्ष्मी ही आपली भारतीयांची किंवा ज्यांनी ही श्रीसूक्त सांगितलेलं आहे ते तिला मातृभावनेने पुजतात किंवा मातृभावनेने तिच्याकडे बघतात. आता असं बघा की एखादी गोष्ट आईजवळ मागायला आपल्याला कधी संकोच वाटतो का? तर वाटत नाही. आपण अगदी मोकळेपणाने आपलं मनोगत आईला सांगत असतो. आणि आपल्या लेकराने आपल्याला हे मागितलंय म्हणून आई आपल्याला काही केलं तरी दिल्याशिवाय ती कधी ते राहत नाही. त्याप्रमाणे लक्ष्मी माता सुद्धा ही सूक्त म्हणणाऱ्यांना, तिच्या भक्तांना, त्यांना जे पाहिजे आहे ते दिल्याशिवाय राहत नाही. ही खात्री, हा विश्वास या ऋषींच्या जवळ आहे. हे जे श्रीसूक्त आहे हे ऋग्वेदातलं खिलसूक्तांमध्ये येतं आणि या सूक्तामध्ये ते मोठं जरी असलं तरी याच्यामध्ये साधारण 15 + 1 = 16 अशा ज्या ऋचा आहेत या ऋचा फार महत्त्वपूर्ण मानल्या जातात. या सूक्तांचे द्रष्टे ऋषी आहेत ते कर्दम, चिखलीत, हे इंदिरासूत आणि आनंद असा आणखीन एक ऋषी या ठिकाणी आहे. या ठिकाणी अनुष्ठुप, बृहदी, त्रिष्ठुप असे छंद आहेत. आणि या 15 सूक्तांमध्ये देवीचे रूप, गुण यांचं वर्णन केलेलं आहे. तिची षोडशोपचारे पूजा करीत असताना आपण साधारणतः श्रीसूक्त म्हणतो तसाच तो प्रघातही आहे. ही षोडशोपचारे पूजा म्हणजे काय असते तर या ठिकाणी या सूक्तांच्यामध्ये देवीचे रूप, तिचं गुण, तिची पूजा करत असताना तिचं केलं जाणारं आवाहन, तिचं आसन, अर्घ्य, पाद्य, आचमन, उपहार, स्नान, वस्त्र, अलंकार, पुष्प, धूप, दीप, मधुपर्क, नैवेद्य, नमस्कार आणि प्रार्थना, प्रसन्न दर्शनाचा लाभ ही कामना या ठिकाणी या सूक्तांच्यामध्ये ऋषींनी मागितलेली आहे. या पूजेच्या वेळेला जे ध्यान किंवा जी लक्ष्मी आपण बघतो ती लक्ष्मी कशी आहे तर ती एका विशिष्ट पद्धतीने आहे आणि तेच ध्यान आपण आपल्या समोर नेहमी ठेवावं असा ऋषींचा आग्रह आहे. ते ध्यान म्हणजे नारायणासहित वामांगी लक्ष्मी अशी मूर्ती या ठिकाणी यांनी गृहीत धरलेली आहे. सूक्तातला प्रत्येक शब्द हा अर्थगर्भ आणि भावसौरभ घेऊन आलेला आहे. लक्ष्मीचे आवाहन करताना ऋषी पहिल्यांदा अग्नीची प्रार्थना करतात आणि अग्नीची प्रार्थना करत असताना अग्नीला सुद्धा पुष्कळ नावं आहेत. हुताशनही अग्नीला म्हणतात, अनेक रूपेश त्याला म्हणतात, पुष्कळच नावं आहेत अग्नीची. परंतु त्यांच्यापैकी शब्दाची जी निवड केलेली आहे त्यामध्ये जातवेद म्हणून अग्नीला ऋषींनी गौरवलेलं आहे. आता जातवेद असं का म्हटलेलं आहे, हा शब्द त्यांनी का वापरला आहे तर जातवेद या शब्दामध्ये 2 पदं येतात, एक जात आणि दुसरा वेद. त्या 2 शब्दांचा मिळून हा शब्द तयार झालेला आहे. जात म्हणजे जन्मतः
आणि वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. जो जन्मजात ज्ञानी आहे तो जात वेद. असं म्हणण्याचं कारण असं आहे की अग्नीचं दर्शन म्हणजे ऊर्जेचं ज्ञान हे भारतीयांना झाल्यानंतर किंवा मानव समाजाला त्याचा परिचय झाल्यानंतर त्याच्या जगण्याला एक अर्थ आलेला आहे. त्याच्या संस्कृतीच्या विकासाची सुरुवात किंवा गती ही या ठिकाणी अग्नी ऊर्जा मिळाल्यानंतर प्राप्त झालेली आहे. त्यामुळे या ऋषींनी एक एक करून अग्नीचे जे गुण आहेत ते गुण ते जाणत गेलेले आहेत की अग्नी हा कसा आहे, तर हा स्वयंभू आहे. कारण हा त्यांनी निर्माण केला नाही आहे, निसर्गात त्यांना तो गवसलाय. आणि निसर्गात त्यांना गवसल्यानंतर त्याचं ज्ञान झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे हा अग्नी स्वतःच अतिशय ज्ञानी आहे. कारण याच्या येण्याबरोबर आजूबाजूचा सगळा जो प्रदेश आहे किंवा आजूबाजूचं जे ज्ञान आहे जे आत्तापर्यंत मला नव्हतं ते उजळलं गेलेलं आहे. म्हणून हा जातवेद आहे. आणि हा जो अग्नी आहे हा वर्धिष्णू आहे. असा हा अग्नी आपण जपला पाहिजे. मग त्याच्यातले धोके लक्षात घेऊन त्याला विशिष्ट पद्धतीने संरक्षण आणि संवर्धन दोन्ही करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी अग्निहोत्र सुरू केली. आणि अशा तऱ्हेचा अग्नी हे ज्ञानाचं साधन आहे. तो अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो आणि ज्ञानाचा प्रकाश देतो. अशा तऱ्हेच्या त्याच्या ज्या ऋचा आहेत त्याच्या स्तुतीच्या त्या या पद्धतीच्या आहेत. आणि ह्या तेजस्वी अग्नीला, वर्धिष्णू अग्नीला ऋषी नमस्कार करतात. त्याला निवेदन करतात की बाबा रे, तू आमच्यातलं आणि लक्ष्मीचं माध्यम आहेस. देवांच्या मधलं आणि आमच्यामधलं माध्यम जे आहे ते तू आहेस. आणि आमच्यातर्फे आमच्यासाठी तू हे जातवेदा या लक्ष्मीला बोलाव. मग लक्ष्मीला बोलाव असं म्हटल्यानंतर यांना अभिप्रेत असलेली लक्ष्मी यांना कशी हवी आहे, तर यांना अशी हवी आहे की अश्वपूर्वा रथमध्या हंसनाद प्रबोधिनी अशी लक्ष्मी त्यांना हवी आहे. लक्ष्मी कशी आली पाहिजे, तर ती वाजत गाजत आली पाहिजे. तिच्या पुढे अश्व पाहिजेत. ती रथामध्ये आरूढ झालेली पाहिजे. सुवर्ण प्राकारात असा एक शब्द त्या ठिकाणी आलाय की तो रथ सुद्धा कसा असावा, की तो सुवर्णाचा रथ असावा, तो तेजस्वी रथ असावा. आणि लक्ष्मीच्या बरोबर आणखीन कोण पाहिजे, तर तिच्याबरोबर तिच्या सवारीमध्ये हत्ती असले पाहिजे. आणि ते हत्ती कसे, नुसते झुलत चालतायत असे का, नाही, तर त्या हत्तींच्या गळ्यातली घंटा वाजते आणि तुतारीसारखी अशी ते सोंडवर करून हस्तिनाद प्रबोधिनी, हस्तींच्या नादामध्ये अशी ती वाजत गाजत लक्ष्मी आपल्याकडे आली पाहिजे अशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे. ही अशीच का आली पाहिजे ते आपण थोडं पुढे बघूया. पण या ठिकाणी तिची काही विशेषणं आहेत. ती विशेषणं म्हणजे ही कशी असली पाहिजे, तर ही हिरण्यवर्णा असली पाहिजे. हिरण्यवर्णा, पुन्हा इथे शब्द येतात. हिरण्य हा सोन्यासाठी वापरला गेलेला शब्द आहे. ती सोन्याच्या रंगाची, सुवर्णकांतीची अशी असली पाहिजे. कसं हे सुवर्ण, तर ती अग्नीतून येते, अग्नीतून प्रगट होते. म्हणजे धगधगीत लावण्य किंवा धगधगीत तेज ज्याला म्हणतात की ज्याच्या रूपावर नजर स्थिर राहणार नाही अशी दीप्तिमान, चित्ताचं हरण करणारी अशी ही असली पाहिजे. पण ही चित्ताचं हरण करणारी जरीही असली तरीसुद्धा ही चंद्रासारखी आल्हाददायक कांती असणारी असली पाहिजे. त्याच्याचबरोबर ती कशी असली पाहिजे, तर तिने सोन्या चांदीचे दागिने, सुवर्णमाला आणि सुवर्ण अलंकार यांनी सुशोभित असलेली अशी ही लक्ष्मी हे जातवेदा आमच्यासाठी तू घेऊन ये. तिच्या गळ्यामध्ये रंगीत फुलांच्या माळा असू देत अशी लक्ष्मी तू आमच्यासाठी पाचारण कर. अग्नीच्या सान्निध्यातून आलेली ही लक्ष्मी ही निर्दोषच असली पाहिजे आणि म्हणून ती पूजनीयच असते. अशी लक्ष्मी हे जातवेदा तू आम्हाला दे. हे जातवेदा तेजस्वी आणि बलशाली अशी लक्ष्मी की जिच्यामुळे लक्ष्मीचं सामर्थ्य काय आहे ह्याची देखील ऋषींना कल्पना होती की या सुवर्णाचं सामर्थ्य काय आहे, तर त्याच्यामुळे गो, अश्व, पशुधन हे तिच्या सान्निध्यामध्ये आम्हाला मिळेल. विविध तऱ्हेचं धन आम्हाला मिळेल. निरनिराळ्या प्रकारच्या सेवा आम्हाला हिच्या सान्निध्यामुळे प्राप्त होतील. अशी कधीही नाश न पावणारी लक्ष्मी तू आमच्यासाठी घेऊन ये अशी प्रार्थना ऋषींनी त्या ठिकाणी केलेली आहे. ऋषी हे ज्ञाते आहेत. लक्ष्मीचा स्वभाव त्यांना माहिती आहे आणि म्हणून तेही विशेषण त्यांनी इथे लावलंय की ही कशी लक्ष्मी आहे, तर ती हरिणीम आहे.
हरिणी याचा एक अर्थ असा होतो की ती मनाचं हरण करून घेणारी अशी ती आहे, मनोहरिणी आहे. तशीच हरिणी, हे हरिण जसं चंचल असतं तसंच ही लक्ष्मीसुद्धा चंचल असते. ती लक्ष्मी एका ठिकाणी टिकत नाही ह्याची जाणीवसुद्धा ऋषींना आहे. आणि म्हणून ते म्हणतात, त्याच ठिकाणी म्हणतात की ही विष्णुपत्नी आम्हाला हवी आहे. लक्ष्मी चांगलीच, ती हवीशी वाटते. म्हणून वाटेल त्या मार्गाने आलेली जी लक्ष्मी असेल तर ती एके ठिकाणी कधीही टिकणार नाही. ती हरिणी असली तरी ती विष्णुपत्नी असली पाहिजे, ती निष्कलंक असली पाहिजे. ती आल्यानंतर लक्ष्मी स्वतः मुळामध्ये तेजस्वी आणि सुंदरच असते. पण होतं काय की ती आल्यानंतर माणसाचा स्वभाव बदलतो आणि तो चंचल होतो. तो न्यायनीतीचा मार्ग सोडून वागू लागतो आणि मग त्याला सोडून लक्ष्मीही निघून जाते. म्हणून ती लक्ष्मी चंचल असते. आणि जर ती विष्णूबरोबर लक्ष्मी आली तर निश्चितच ती आपल्या पतीच्या बरोबर असल्यामुळे इकडे तिकडे पतीचा शोध घ्यायला किंवा आणखीन कशाचा शोध घ्यायला जाण्याची तिला आवश्यकताच राहणार नाही. त्यामुळे ती नेहमीच आमच्याबरोबर असेल. हे अग्ने, आमच्या बाबतीमध्ये असे